महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा वापगाव किल्ल्यावर होत आहे। आपल्यासोबत आहेत आमदार गोपीचंद पडळकर। पडळकर साहेब, काय सांगाल? महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज राज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। आजचा दिवस इतिहासामध्ये सुवर्णाक्षरानं लिहिला गेला। एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती, मेहनतीवरती, धाडसावरती, चिकाटीवरती स्वतःचं साम्राज्य निर्माण करतो। ओबीसी, भटके विमुक्त, भिल्ल, कोळी, रामोसी, धनगर, वडार समाज अशा सगळ्या छोट्या छोट्या घटकातल्या मुलांना एकत्रित करतो। स्वतःची सैन्याची फलटण उभा करतो, स्वतः तोफेचा कारखाना उभा करतो आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 2 राज्याभिषेक झाले। एक झाला नरवीरराजे उमाजी नाईक यांचा आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचा। तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, ऊर्जा देणारा दिवस आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींना, भटक्या विमुक्तांना एकत्रित करण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर हे एकमेव प्रतीक आपल्यासमोर आहे की जे स्वकर्तृत्वावरती पुढे येतं आहे। तर महाराष्ट्रातल्या ओबीसींनी आणि भटक्या विमुक्तांनी सुद्धा संघटित व्हावं, एकत्रित व्हावं। महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक स्वतः करून घेतला, तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या ओबीसीनी 346 जातींनी एकत्रित येऊन स्वतःचा राज्याभिषेक स्वतः करून घ्यावा, अशी एक इच्छा आमची आजच्या दिवशी आहे। खरं तर हा जो वापगावचा किल्ला आहे, या वापगावच्या किल्ल्याला जिल्हा नियोजन मंडळातनं अजित पवार यांनी काही निधी मंजूर केला असून त्याच्या आज जीर्णोद्धाराचा शुभारंभ होत आहे। जिल्हा नियोजन मंडळातून काही निधी मंजूर केलेला आहे, हे गोष्ट खरी आहे। पण आमच्या लोकांना भीती ही आहे की हा किल्ला अजून रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे। आमच्या सगळ्या लोकांचा संघर्ष सुरू आहे की हा किल्ला तात्काळ काढून राज्य सरकारनं ताब्यात घ्यावा, संवर्धित वास्तूंच्या यादीमध्ये याचा समावेश करावा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रायगड किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही प्राधिकरण निर्माण केलं, शेकडो कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला, सेम त्याच धर्तीवरती तुम्ही वापगावच्या किल्ल्याचं प्राधिकरण तयार करा। राज्य सरकारनं डेव्हलपमेंटचा सगळा आराखडा तयार करावा आणि येत्या 3-4 वर्षामध्ये पूर्ण जीर्णोद्धाराचं काम पूर्ण करावं, अशी आमची इच्छा आहे, असं आमचं मागणं आहे। त्यामुळं रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात जोपर्यंत किल्ला आहे तोपर्यंत तुम्ही रयत शिक्षण संस्थेला मदत करताय की वापगाव किल्ल्याचा जीर्णोद्धार करताय, हे लोकांच्यामध्ये संभ्रम आहे। तो संभ्रम दूर होईल, कधी होईल? जेव्हा हा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातनं काढून तुम्ही राज्य सरकारच्या ताब्यात घ्याल। खरं तर होळकरांची पूर्ण कारकीर्द पाहिली तर त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलंय, मात्र तुम्ही या किल्ल्यातून शिक्षण संस्था बाहेर काढा अशी मागणी केली आहे। अरे तुम्ही हा नीटपणे विषय समजून घ्या, लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याची काही गरज नाही। होळकरांचं काम देशभर आहे, ते काय नुसतं वापगावच्या किल्ल्यापुरतं मर्यादित नाही, अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। आणि म्हणून तर 1955 साली रयत शिक्षण संस्थेच्या पडत्या काळात, उभारणीच्या काळामध्ये जेव्हा हे भाऊरावनी रोपटं लावलं होतं त्या काळात त्यांनी किल्ला दिला ना, 1955ला। आज 2024 आहे, त्यामुळं शिक्षणाच्या या पवित्र कामाला आमचा विरोध नाही, कोणी गैरसमज करण्याची गरज नाही। अरे तेव्हा संस्था लहान होती, रोपटं होतं, लोकांच्या मत्तीची त्यांना आवश्यकता होती, आता त्यांना मत्तीची आवश्यकता नाही। आता तिथं करोडोचा भ्रष्टाचार होतोय, हे कोण मी म्हणत नाही, तुमच्या मीडियामध्ये अनेक बातम्या आल्या, रयत शिक्षण संस्थेमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, एवढ्या कोटीचा, तेवढ्या कोटीचा, जमिनी घेतल्या लोकांच्या, नोकरी देतो म्हणून त्यांना नोकरी दिली नाही, शिक्षकाची नोकरी देतो म्हणून पैसे घेतले, अजून त्यांना नोकरी मिळाली, हे भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांची बाहेर येत आहेत। आता ही सक्षम संस्था झाली, एका कराड कॉलेजमध्ये त्यांना 50 कोटी रुपये मिळतात, तो पूर्णपणे विषय वेगळा आहे, चर्चेचा विषय, त्याचं डिटेल माझ्याकडे आहे, कोण बघतं, कसं बघतं, किती फी वसूल केली जाते, तर तो पूर्णपणे विषय वेगळा आहे। इथं विषय 4-5 एकर जमीन घेणं आणि तिथं इमारत बांधण्याचा आहे, कोटभर रुपयाचा विषय आहे, त्यांनी तिथं करावं। त्यामुळं शिक्षणाच्या कामाला आमचा विरोध नाही। मग तुमचं असं म्हणणं आहे का शिक्षणाचं काम इथं चालू द्या, ही वास्तू पडू द्या, चालतंय का तसं? तुमच्याकडे 1955 पासून दिली संस्था, तुम्ही एखादं काय इथं डागडुजीचं 1 रुपयाचं एक सिमेंटचं पोतं तर वापरलं का? तुम्हाला वाटलं का ही वास्तू ऊर्जित अवस्थेत राहावी? त्यांना ही वास्तू नेस्तनाबूत करायची आहे। रयत शिक्षण संस्था ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना ही वास्तू नेस्तनाबूत करायची आहे। त्यामुळं आमचं सगळ्यांचं क्लिअर कट म्हणणं याचं आहे की ही वास्तू राज्य सरकारच्या ताब्यात ताबडतोब राज्य सरकारनं घ्यावी आणि ह्याचं प्राधिकरण नेमून याचा विकास आराखडा तयार करावा। किमान शेकडो कोटी रुपये याला लागणार आहेत, 5-10 कोटी तिथं काय होणारसारखं नाही आहे। एक बुरुजच दुरुस्त करायचं म्हटलं तर 4-5 कोटी लागतील, इतकी मजबूत ही इमारत आहे। आणि त्यामुळं राज्य सरकारनं योग्य निर्णय घ्यावा। जे तुम्ही निधी दिलाय त्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात जोपर्यंत संस्था आहे तोपर्यंत तुम्ही निधी दिला
त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम जो झाला तो निघणार नाही. खरं तर मुख्यमंत्री राजीवनगर या ठिकाणी येत आहेत, मात्र ते या ठिकाणी भेट देणार नाहीत. उपमुख्यमंत्री पण या ठिकाणी, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येणार होते, मात्र त्यांचाही दौरा रद्द झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना निमंत्रण दिलेलं आहे असं मला माहीत नाही. जर त्याला दिलं असतं तर ते निश्चितपणे येतील, पण मला त्यांच्याकडे विनंती हेच करायची आहे, ते जर या जिल्ह्यामध्ये असतील तर त्यांनी तात्काळ या बाबतीमधला निर्णय घ्यावा. आज घोषित करावं की राज्य सरकारनं वापगावचा किल्ला हा ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्या संवर्धनाची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारनं घेतलेली आहे, अशी त्यांनी भूमिका जाहीर करावी, असे आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. मागच्या 5-6 दिवसापूर्वी मी स्वतः त्यांना भेटून पत्र दिलेलं आहे याबाबतचं. खरं तर रोहित पवार यांच्यावरती ईडीची कारवाई झाली आहे, त्याबद्दल काय सांगाल? चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. यांची चौकशी झाली पाहिजे, मुळापर्यंत झाली पाहिजे. यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे, असे अनेक यांची प्रकरणं आहेत. त्यामुळं मीडियाच्या माध्यमातून बातमी आली आणि ती जर खरी असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, नाशिक जिल्ह्यामध्ये आजच्या पेपरला आलं आहे की इतर कारखाने 2700 ते 2800 रुपये प्रति टन ऊसाला भाव देतात आणि रोहित पवाराचा जो बारामती ॲग्रोचा कुठला कारखाना आहे त्या परिसरामध्ये, तर तो कारखाना 2300 रुपये दर देतो. म्हणजे खानदेशातली ही बातमी आहे. 2300 रुपये आणि 2800 रुपये म्हणजे 500 रुपये जर एका टनामागं हा ढापत असेल तर ह्याची ईडीच्या पुढची एखादी एजन्सी स्ट्रॉंग असेल तर त्याकडून चौकशी झाली पाहिजे. वापगावचा किल्ला हा रयत शिक्षण ताब्यात, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काढून तो राज्य सरकारच्या ताब्यात घ्यावा अशी मागणी करताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी रयत शिक्षण संस्थेवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, वापगाव किल्ला, पुणे.